काय रोगराई पसरून नाही ह्या माणसातला सुद्धा लई करायची हा माणूस इथं बसतो ना माल मारायला अरे हे नाही का काय नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण खलीलपुराचे मागील भागात उभे आहोत आणि इथली परिस्थिती पाहिलं तर खरंच धक्कादायक आहे. सगळीकडे साचलेलं घाणपाणी, तीव्र दुर्गंधी आणि डासांचा अक्षरशः प्रचंड उपद्रव, ज्यामुळे इथली नागरिक हैराण झालेले आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकपर्यंत सर्वांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांच्यासारखे आजारांचा धोका दिवस वाढतो आहे. संध्याकाळी झाली की घराबाहेर पडताना कठीण होत आहे आणि रात्री डासांमुळे झोप लागत नाही. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही आजपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक आकिफ इनामदार यांना त्वरित बोलून घेतलेलं आहे आणि इथं परिस्थिती आपण त्यांना दाखवलेली आहे. संबंधित विभागाशी चर्चा करून त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र आता पुढे नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नागरिकांची आरोग्याशी तडजोड कोणत्याही परिस्थिती मान्य नाही. नगरपालिकेने तत्काळ नाळेसफाई, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि डास प्रतिबंध फवारणीची प्रभावी अंमलबजावणी करावी, ही तिथली सर्व नागरिकांची ठाम मागणी आहे. आणि जोपर्यंत ही समस्या कायमची सुटत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रश्न प्रशासनपर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. नमस्कार, आपण या प्रभागातील नगरसेवक आहे. आपण इथं पाहू शकतात एवढं पाणी घाण साचलेलं आहे, लोकांना वारंवार त्रास झालेला आहे आणि लोकांनी नगरपालिकेमध्ये पण वारंवार तक्रार करून सुद्धा ही लोकांची समस्या सॉल्व्ह होत नाही. आपण या प्रभागामध्ये याकडे दुर्लक्ष करत आहेत का? आपण काय कारवाई केलेली याच्यावर? आपण काय प्रशासनाला काय सांगितलेलं याच्यावर? दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मी या प्रभागातील मतदारांनी मला मतदार म्हणून मला निवड केली. मी 23 तारखेला जुन्नर नगरपालिकेचा जो आरोग्याचा पूर्ण स्टाफ आहे, आरोग्याचा स्टाफ आणि मुख्याधिकारी चरण कोल्हे साहेब यांना पूर्ण प्रभागामध्ये पायी मी साहेब माझ्यासोबत फिरले. मी तेव्हा त्यांना हा प्रश्न हा सगळा दाखवला. इथं काय झालंय, गेल्या अनेक वर्षापासून इथं सांडपाणी वाहून जाण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य पद्धतीने इथं पहिले काम झालेलं नाही, त्यामुळे सगळं इश्यू झालेला आहे. इथं ड्रेनेज सगळं तुंबलेले आहेत. ड्रेनेज तुंबलेल्यामुळे आता मी बहुतांशी इथं ड्रेनेजची साफसफाई करायला लावली. अनेक ड्रेनेज मी इथं पूर्ण साफ करून त्याला वरती चेंबर व्यवस्थित करून बांधकाम करून घेतले. आता मेन हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आता मला ताजने मळ्यातून फोन आला होता. असाचा विषय आहे. वाजिदभाई जे आमचे सहकारी नगरसेवक आहे, त्यांचे कोण मित्र आहेत, त्यांनी मला एक वाजिदभाईंची फोन केला होता. तर मी 5 मिनिटांमध्ये इथं हजर झालो. त्यांनी मला हा प्रश्न माझ्याकडे मांडला की या पाण्याचं काहीतरी विल्हेवाट लावा. तर ॲक्च्युअली मी त्यांना लगेच दाखवलं का त्यांनी मला आत्ता सांगितलं, आज तारीख आहे 14, मी दिनांक 12 तारखेलाच मी या विषयामधला पूर्ण अख्खा विषय मी साहेबांना सांगितलेला आहे. आणि मी काल दिनांक 13 तारखेला मी संबंधित JCB जे नगरपालिकेला वापरतात, शिंगोटे म्हणून ठेकेदार आहेत, त्यांना सोमवारच्या दिवशी मी ॲक्च्युअलमध्ये त्यांना आजच बोलणार होतो, पण शिवजयंती निमित्ताने वरती जी तयारी चालू आहे ती पण प्रामुख्याने फार महत्त्वाची आहे. त्यामुळं त्यांना तिथं खूप काम करायचं असल्यामुळे ते मला म्हटले सोमवारच्या दिवशी मी इथं येतो. सोमवारी मी हे JCB आतमध्ये घालणार आणि हे पाणी इथून नाल्यामार्गे सोडून देणार. या जागेचे जे मालक आहे पटेल साहेब, त्यांच्याकडून मी परवानगी घेतलेली आहे. त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो का त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन मला ते मोकळा करायची संधी दिली. आता विषय असा आहे, इथं प्रामुख्याने हे जे पाणी जमतंय, इथं पाईप गटाराची योजना व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. तर मी त्या संदर्भामध्ये पाईप गटाराच्या जे कामाला आहे, आमचे नेते अतुल बेनके साहेबांच्या माध्यमातून मी त्या पाईप गटारासाठी निधीची उपलब्धता करून ते काम मार्गी लावणार आणि सोमवारच्या दिवशी हे सगळं मी क्लिअर करून घेणार आहे. त्या संदर्भामध्ये मी सगळ्या अधिकाऱ्यांशी, ठेकेदारांशी बोललेलो आहे. सोमवारी हे तिथं JCB टाकून हे पाण्याचं निरसन करणार आहे. साहेब, आता आपण इथं उभा आहे, आपण स्वतः इथं उभं राहू शकत नाही. घाण वास येते, तर तुम्ही त्वरित लवकरात लवकर लोकांची समस्या सोडवा, ही सगळ्यांची विनंती पण आहे. 100. मी निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा प्रचाराला इथं फिरत होतो, त्यामुळे मला इकडच्या सर्व लोकांनी त्या गोष्टीला मला सांगितलं होतं की या गोष्टीचं तुम्ही 100% मार्गी लावाल, बोले अशी अपेक्षा आम्हाला आहेत, अशी इथले लोक मला बोलली होती. तर मी 100% मी या गोष्टीची ठाम विश्वास देतो का मी सोमवारीच हे पाण्याचं विल्हेवाट लावणार म्हणजे लावणार. ठीक आहे, धन्यवाद आकिफ भाई. धन्यवाद. आम्ही अख्खा पायपाई सगळं फिरलो आणि पायपाई फिरल्यानंतर तिथं मी सगळं साहेबांना आणि आरोग्य स्टाफला सगळं दाखवलं. तिथं जो पाणी जमलेला आहे तिथं आणि काय झाले, सांडपाणी तिथं जायला जागा नाही. पुढं ड्रेनेजला एक्झिट कसं होणार, ती एक्झिट व्हायला जागा नाही.
मग सीओ साहेबांना मी सांगितलं बाबा तात्पुरत्या स्वरूपात आता आपल्याला काय करता येईल, तिथं पाणी जे दुर्गंधित पाणी जमलेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने फार ते धोकादायक आहे. ते तिथं JCB टाकतो आणि JCB टाकून ते जे डबकं जमलेलं आहे ते डबकं कारखान्याच्या दिशेने आपण ते त्याला मार्गे लावू. मी त्या कारखान्याचे जे ओनर आहे त्यांच्याशी मी ते बोललेलो आहे आणि मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला सुद्धा स्वतः सांगितलं की तुम्ही ते पाणी विल्हेवाट तात्पुरता त्याला कायमस्वरूपी एकदम संपवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल का तिथं म्हणजे ती जी चाळ आहे का कुठली ती जी चाळ आहे इकडची म्हणजे त्या हजराबाबी राहतात ती जी चाळ आहे तिथं एक आपल्याला आता जे ड्रेनेजची लाईन आहे ती प्रमुख मेन रस्त्यावरून म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. तर ती आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे करायची कालेकरांच्या. त्यामुळे तो रस्ता पुन्हा खोदायला लागणार आहे. मग त्या संदर्भामध्ये थोडाफार वेळ जाणार आहे. मी त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत. मी तुम्हाला आता ते पत्र दाखवतो बघा. माननीय मुख्याधिकारी साहेब, जुन्नर नगर परिषद विषय खालीलपुरा सलोनी मस्जिद पाठीमागील चाळीसमोर पाईप गटार करण्याबाबत महोदय वरील विषय विनंती एक पूर्वक अर्ज करतो की खलीलपुरा सलोनी मस्जिद पाठीमागील चाळीसमोर सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार आहे. ते गटार दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. त्याचे सांडपाणी सलग वाहून जाण्यासाठी पुढे गटार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा होत आहे. त्यामुळे सदर ठिकाणचे नागरिकांनी समस्याकडे वारंवार तक्रार करीत आहोत. तरी त्याची दखल घेऊन गटाराचे सांडपाणी साचणार नाही व ते वाहून जाण्यासाठी अलग गटार करावी ही विनंती. तारीख किती त्याच्यावर? 12 तारीख. आज किती आहे? 14. 2 दिवस. मी ऑलरेडी त्या विषयामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या विषयाला 100% मी मार्गी लावणार. तुमच्या इथं काही अडी अडचण असतील. इथं आता मध्ये बिबट्याचा वावर होता तेव्हा पण ते पिंजरे मी स्वतः लावून घेतले. मी इथं स्वतः त्या फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत त्यांना मी स्वतः इथे घेऊन आलो. बिबट्याचा पिंजरा लावला. तुम्ही मला इथं कोण भेटत नाही पण माझी दिवसभरातून 2 ते 3 वेळा इथे राऊंड असते. नाही काय झालं आकिबभाई, आम्ही एक जागा पाहायला आलो होतो. हे असंच भेटले आम्हाला. त्यांनी सांगितलं बोले ते जे इकडचे नगरसेवक तुमचे बंधू आहे का? तर म्हटलं हा. मी आज तिकडे भेटीला पाहिलं ना. आम्ही ऐकलं बोले ते कामाचे माणसं आहे बोले. आतापर्यंत इकडे बोले सगळे नेते मंडळी आम्ही इथं आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केला. पण आतापर्यंत तहसीलदार अतुल शेतकरी मी नगरपालिकेत एकच सांगितलं, मी निवडून आलो, मी प्रभाग 3 मध्ये निवडून आलो बरोबर. माझ्या प्रभागामध्ये मी सीओला ही गोष्ट क्लिअर कट सांगितलेली आहे तर माझ्या प्रभागामध्ये तेवढं एक पाईपलाईनचं मोठं काम सोडलं तर मोठं दुसरं काहीच काम नाही राहिलं. झालेली काम सगळी. बहुतांशी कामं मी अतुल शेठच्या माध्यमातून मागील 5 वर्षामध्ये सगळी कामं केलेली. हा फक्त एक प्रामुख्याने मोठा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा जसं तुम्हाला त्रास होतोय तर तसाच त्रास त्या लोकांना होत आहे. का माहितीये का? कारण चाळीमध्ये तिथं घरामध्ये माणूस पाऊल टाकू शकत नाही. गटार याक पाणी एवढंच असते ती. मग ते भयंकर त्रास आहे. कायम चॉकअप झाली का गटार त्यांच्या मोऱ्यांमधून पाणीच येत नाही. त्याला ते टँकर आणून पाणी काढायला लागतं. आता तुम्ही मला फक्त एक सहकार्य करा. मी सोमवारच्या दिवशी म्हणजे JCB लावतो होते आणि ते पाणी वाहून नेण्यासाठी मदत करतो. आणि शिवजयंतीनंतर, कारण आता काय झालंय शिवजयंतीची गडबड जी चालू आहे त्याच्यामुळे सगळे सफाई कर्मचारी तिथं आहेत. मी सफाई कर्मचारी त्या ठिकाणी पाठवतो आणि तो जो रस्ता तुमचा आहे तो पूर्ण क्लिअर करून घेतो. आणि दुसरं एक गोष्ट अशी, जो आपला रियाजची टपरी ती जो का भुयाईने ते कंपाऊंड मारलेलं आहे तर तो जो 5 फुटाचा पट्टा राहिलेला आहे तो पण कॉन्क्रिटीकरण करून घ्या ना. तर तो विषय मला ते रयाज बहिणी आणि तिकडच्या लोकांनी ते सज्जाद भाई जे आहे त्यांनी मला तो विषय सांगितला होता. तर त्या विषयामध्ये मी त्या संदर्भात सुद्धा पत्र मी नगरपालिकेला दिलेलं आहे. तिथं जी नगरपालिकेचा जो वाघ आहे जायला यायला किंवा 2 व्हीलरसाठी तर तिथं तो आपण कॉन्क्रीटीकरण 100% करून घेऊ. हो, मी 100% तेवढं काम नाही. मोठ्या गाड्या तर मोटरसायकल मला तुम्ही सांगितलेलं नव्हतं तरी मी तुम्हाला दाखवलं ते. मी ऑलरेडी ते काम नाही काय झालं त्यांचं असं म्हणणं होतं का जर आपली बोले नगरपालिकामध्ये आम्ही जर कधी त्यांना मतदान नाही केलं नाही म्हटलं असं नाही. तो माणूस तुम्ही मला मतदान देऊ अथवा नका देऊ, लोकशाहीमध्ये तुम्हाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मतदान हा पाठ वेगळा आहे. मी आता निवडून आलोय त्यामुळे माझी जबाबदारी आहे. ज्या लोकांनी मला माझं मतदान केलं मला त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी नाही केलं ते सुद्धा माझं काम पाहून पुढे मला भविष्यामध्ये मतदान करतो नंतरचा पाठी काम करणं माझं कर्तव्य आहे. मी 100% तुम्ही जे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे मी त्याला पात्र राहणार. आम्ही तुम्हाला सांगतो जवळजवळ 3-4 वर्ष याच्यासाठी झगडतो. आमची लहान मुलं शाळेतून जायचं ना लय अवघड. काय झालंय तो पाईपलाईनचा विषय आहे तो खूप कॉम्प्लिमेंटेड विषय आहे. तो एवढा सोपा वाटतोय तसा विषय नाही.
कारण ते एकदम म्हणजे जो खड्डा खणायचा आहे तो खड्डा कसा काढायचा आहे, ज्या साईड म्हणजे ती वखार आहे का, त्या वखारपासून हाईट कमी घ्यायची आणि पुढं कालेकरच्या घरापर्यंत खोलमध्ये जाऊन तेव्हा पाईपलाईन करायची. म्हणजे तो सुद्धा इंजिनियर जो असणार नगरपालिकेत त्याला सुद्धा चॅलेंजिंग विषय आहे, पण तो आपण करणार. त्या विषयामध्ये जोपर्यंत त्या पाईपलाईनचं काम पूर्ण होतं तोपर्यंत इथं हा प्रॉब्लेम होतच राहणार. त्यामुळे त्या लोकांना काय सांगत होतो की ते पाणी उपसायला आपण 2 दिवसामध्ये उपसू, तो काय लय मोठा विषय नाही. पण पाणी उपसल्यानंतर परत इथं पाणी जमा होणारच येते, कारण तिथे खड्डा होणार आता मोठा. मग त्यामुळे तो जोपर्यंत त्याला आपण सूक्ष्म मोक्ष लावत नाही तोपर्यंत काही त्याला उपयोग नाही. त्यामुळे ते पाईपलाईनचं काम पण होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि काय झालंय तिथं पाणी खूप साचल्यामुळे तिथं दुर्गंधी वगैरे उभं नाही राहत आहे. मी ते करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नंबर घ्या, कधी पण अर्धरात्री त्याला फोन करा. मी युट्यूबला बघितलं सुमित्रा पवार त्यांच्याबरोबर आम्ही सोबत होतो. हा तर म्हटलं हे आणि कॅमेरावाले आले म्हणले काय भानगडी बाई इकडे. नाही ते काय त्यांच्या व्यक्ती कामासाठी आले होते. मला त्यांनी फोन केला माझ्या बहिणी, मला म्हटलं असा विषय आहे. फक्त ते बरोबर करा, काही कारण त्यांनी काय केलेलं सिंगल काहीतरी. गाडीतून माणसं मी तुम्हाला काय बसली. म्हटलं, त्यांनी त्यांना आधी गाडी ऑलरेडी चालवता बंदोबस्त येते. केलेला. पण आमच्यासारखे डबलवाले जे बसतो ना त्यांना ते गाडी त्यांना नेता काढताना म्हणजे त्रास रॅचच्या होतो. समोर का? हा ते आहे ना. ते रॅचच्या दुकानासमोर. हा ते कारण आम्ही डबल येणाऱ्या माणसांना जरा त्रास होतो, चढवतो ना गाडी, दुसरं काही नाही. ठीक आहे, सिंगल वाले येऊ शकतात ते. आता शिवजयंतीची गडबड झाली ना, हा हा गडबड झाली तर ते एक विषय मार्गी लावतो. 97-30 मी तिथं 4 मीटिंगला मी होतो. ते त्यावेळेला ते काय बोलले का तिथं हा रस्ता नवीन झाला सिमेंटचा, तो रस्ता सुद्धा आज बरोबर नाही. त्या रस्त्यावर पावसाळ्यात चालता सुद्धा येत नाही पोरांना, सपाट आहे ना, ढाळच नाही त्याला. ढाळ नाही आणि सगळं फुटलेलं, सगळं पाणी अंगावर उडते गाडी घेऊन चाललं तरी तो रस्ता पडायलाच लागणार आहे आता. आणि आम्हाला शिवानी यांनी सांगितलं होतं की तो रस्ता आपण फोडू, 2 वर्ष थांबा. पण आम्ही 2 वर्ष थांबलो. आता त्याला झाली 4 वर्ष. ते गटारच्या वेळेस चालू होतं ना गटाराचं काम, त्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं पाणी इकडं आणू नका. ते पाणी जाणारच पहिलं तिकडे नाही काढायचं, तिकडे काढायचं. आज कौलधारी करून पाणी तिकडे खाली जाणार, कोळेगावच्या तिकडे खाली निघून जाते पाणी. त्यांच्या कोणाचा त्रास नाही त्याचा. कोणीच याला भेटलं नाही, कोणी सांगितलं नाही. बघा, मला पाणी जो कुठं विषय माहित होता, काढायचं तिथं त्यांनी त्याच्या तुम्ही केलंय. मनानेच पाणी तिकडे काढायचं. आता मला हा विषय माहितच नव्हता. तुम्ही आता बोलताय त्यामुळे मला समजते. एवढ्या दिवसात ते पाणी तिकडे कधीच काढून झालं असतं, कधीच काढलं असतं ती. आता हे जे आमचं पाणी जातंय ना, हे सगळं आम्ही नदीत सोडलेलं नाहीये पाणी. बरोबर. ते शेतात पाणी जातंय सगळं. आणि ते अजून आणि हे सगळं इकडे आलं होतं तिथं पाणी. आता बघा उद्या शिवरात्री किती गर्दी होणार. आता लोक पाणी आणायला जाणार नाही तिथे. हे पाणी गेले असते तिथंच जाणार. 100% ते नाही, ते चुकीचं काम आहे. देवस्थानचं पाणी सोमवारच्या दिवशी त्याला काही ना हा, काही ते अनपाई पार इकडं गोळेगावात लोक बंद झाली. त्याच्यामुळे ते पाण्यामुळे बंद झालं. दसकऱ्या इकडे यायच्या, त्या सगळ्या दसकऱ्या इकडे यायच्या बंद झाल्या, सगळ्यात तिकडे जायला लागलं. नाही. आता आपण काय करू, तात्पुरत्या स्वरूपामध्ये तो जो जमलेला पाणी आहे त्याला आता विल्हेवाट लावू तात्पुरत्या स्वरूपात. आणि त्याला कायमचा बंदोबस्त करायला ती पाईपलाईन केल्याशिवाय, पाईप गटर केल्याशिवाय. थोडासा पाईप टाका ना त्याच्यावर. कुठं रस्त्यात थोडा पाईप टाकून पाणी थोडं काढा. त्यांनी ज्यावेळेस रस्ता केला ना, नाही टाकून देणार, तो काढून टाकणार पटेल. तो स्लोप आहे ना, 2 वेळा टाकला होता पाईप, 2 वेळा उपसून टाकला त्यांनी. आणि त्यांनी ती भर आणून टाकली तिथे उलटी, तर तिकडे पाणी जावा नाही म्हणून. नाही नाही, ठीक आहे. तुमचं जे म्हणणं आहे ना, का ते ते आम्ही नाही करून देणार. ते पटेल साहेबांशी आम्ही बोलतो परत. त्यांनी काय केलं माहिती का, तिथे पाणी काढलं ना, त्याच्यामध्ये ट्रॉली आणली, त्याच्यात माती टाकली आणि ते बंद करून टाकलं होतं. कसं आहे, ती त्यांची खासगी मालमत्ता. आपण त्याच्यामध्ये जास्त करू शकत नाही. कसं आहे, शेवटी ते आपले शब्द ते पाडू शकत नाही, म्हणून ते आपल्याला शब्दाला हो म्हणता येतं, काम करून देते. आपलं काय म्हणत, ते माणसं तशी नाही. सध्या तेवढी आपण त्यांना घाण सांगू, तर कमी होत्या. ते काम तेवढं करून घेऊ काय? आपण. आणि मग नंतर तुम्हाला म्हटलं ना मी, पण त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. त्यांना पाणी तिकडे तुम्ही काढून शब्द द्यायची. द्या, किती दिवस पाणी पाणी इकडे जाणार, काढल्यानंतर किती परत दिवसांनी त्याची पाऊस जबाबदारी- सोमवारी पाणी काढून देतो. नाही किती दिवस तुम्ही त्यांच्याकडून पाण्याचा ते वापर त्यांना त्रास होणार. कसं आहे, ऐका, हे नाही नाही केलं आहे मला का. आता ते पाणी तुम्ही आता म्हणता इकडे काढणार, आज काढले 2 महिने तसंच राहिले, परत त्याची दखल कोण घेईन का तिकडे नाही नाही, त्याला ते मोठं काम करायला तर टाइम लागणारच आहे. हे काम जे आहे त्याला आता पैसे येणार. पैसे सगळं आल्यानंतर ओके त्याला झालेले मंजुरी भेटणार आहे त्याची का? मंजुरी पुण्यापर्यंत गेलेली आहे हे प्रकरण. अरे गेलेलं जरी असलं, त्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला पाहिजे. तर इथं याच्या मागे कोणी फॉलोअप घेतला नाही. मी त्या गोष्टीचा फॉलोअप प्रोसेस असल्यामुळे राहिलं होतं ते. मी त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन व्यक्तिगत त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन मी त्या गोष्टीला 100% मार्गी लावणार. माझ्या कार्यकाळातच लावणार. हा तुम्हाला शब्द देतो मी तुम्हाला. चालेल. माझ्या कार्यकाळामध्ये तुम्हाला काम ते पूर्ण करून देणार. तुम्ही म्हणता इकडे सोडायचं सोडा, माझी हरकत नाही, आमची कोणाची हरकत नाही, पण 1-2 महिने का महिना ते पाणी तिकडे काढायचे. मशीन लावता नाही ना. असं आहे, तुम्ही समजून घ्या. आता तिथं पाणी कुठं जायला वाट नाही. तिथं म्हणजे पाणी जायला विल्हेवाट व्हायला जागा नाही, त्यामुळे ते तिथं पाणी साचते.
घरात जाते त्या लोकांच्या तिथं पण ती लोक पण भयंकर त्रास सहन करते. अहो ते गटर ऑलरेडी चुकीचं झालेलं आहे. झालेले आहे आता ते तुमच्या नगरपालिकेचा टँकर येऊन तो उपसून नेतोय. ते मीच केलं ना, कमीत कमी 50 वेळा गेला असेल मी. नाही का ते उपसायला येतात का नाही, मग त्याचा ढाळ कुणी काय तिकडेच आहे ना, मग तिकडे उकरून काढा आणि तो ढाळ काय झालंय तिकडे तिथे ना गटर पण सगळे ते जाम होते. आता ते गटर दुरुस्त करू तर त्यामुळे तिकडे थोडंफार आता पाणी गोळा होत रस्ता नाही. फोडूनच रस्ता बनवायला लागणार आहे आता. तो रस्ता तो कॉन्क्रीट फोडावंच लागणार आहे. रस्ता फेल झालेला आहे. अहो तो रस्ता आहे ना तिकडे ऑलरेडी ढाळच होता. आणि तो तो रस्ता रस्ता तुम्ही पावसाळ्यात तिकडे चालता येत बघा नाही. किती भरलाय तो, किती हाईट दिली रस्त्याला. सगळे भर टाकून आहे ना, एंट्री तो मारतो ना रस्ता आपण उंच ज्यावेळेस केलेला आहे. एंट्री मारतानाच आपल्याला चढ चढायला लागतो आणि ज्यावेळेस जुना रोड सगळा होता खड्डा त्यावेळेस होता चढ तिथे. चढायलाच लागत यांनी इकडे पाणी आपण आहे काढण्यासाठी ना, तो त्याला slope 100% इकडे टाकला. मार्ग काढू काय ना काही. हे बघा बाकीच्या लोकांनी तुम्हाला आश्वासन दिले, बोलबच्चन दिले, मी त्यातलं नाही. तुम्ही मला सांगायच्या आधी मी ते काम करून टाकलं होतं आणि मी 100% त्या गोष्टीला तुम्हाला मी ते मार्ग काढून देणार आणि ते काम 100% करून घेऊ आपण. काय प्रॉब्लेम नाही. एवढेपर्यंत झालेले म्हटलं प्रश्नच भेटला. ते आता पाणी तुम्ही आता इकडे काढायचं ठीक आहे, काढा. महिना 2 महिने 6 महिने जाऊ द्या, पण पाणी तिकडेच काढायचं. वरचं पाण्याचं म्हणतात ते. वरचं पाण्याचं तात्पुरतं खाली काढायचं म्हणतात. हे बघा कसं आहे, वरच्या बाजूचं दोन पाणी आपल्याला हे गटर गेल्याशिवाय ते पाणी जाणार नाही. शेट ऐका, कसं आहे, तुम्ही समजून ते पाणी सुद्धा जाणार नाही. तोच पाणी घालण्यासाठी आपल्याला इथं काय आपल्याला वादविवाद कोणता करायचा नाही. आपल्याला तुमची भूमिका तिथं ठेवायची, मान सन्मान ठेवायची, त्यांची भूमिका मान ठेवायची. आपण तुम्ही म्हणताय तशी माझी इच्छा तीच आहे का आपण पाणी जे आता उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जातोय ना, उत्तरेकडून दक्षिण त्या साईडला कालेकरांच्या घराची तिथं लाईन जोडायची आपल्याला. 100% तसंच करायचे. आणि तुम्ही जे म्हणता ना वरच्या याचं पाणी ते हे गटर झाले का तिकडे गटर नेलेले त्या रोडला गटर ते झालेले ते गटर त्या रोडला जोडलं तर ते पाणी सुद्धा इकडे जाऊ शकते. बघू ना आता कसं करता येईल. जाणारच ना. इंजिनियर त्यांना विचारू आपण. प्रायव्हेट जागेत करून नाही देणार. नाही ते कोण कोणाच्या प्रायव्हेट जागेने कसं करू द्या. ऑलरेडी गटर आहे आता. अरे बा, ते करावं लागेल, सुधारावं लागेल. त्यांची प्रायव्हेट जागा आहे, ही काय सरकारी आहे? हा? तिथून इकडे सगळे बागा बिगा आपल्या मालकी हक्काच्या जमीन लागल्यात ना. हा रोड सुद्धा पाऊल वाट होता. हा रोड आम्ही दिलाय मोठा केलाय. नाही तर पहिले बैलगाडी एवढा रोड होता. कशात 3 फुटाची पाऊल वाट आहे इथं आमची. या सगळ्या जमिनी हा रस्ता आपण काय सगळ्यांना चांगले होते पण आपण सहकार्याने केलं, नगरपालिका सहकार्य, पण ते आता डुईजड व्हायला लागले तर कोण सहकार्य? करू आपण त्याला मार्ग काढू काय नाही.